आणि यानंतर आत्ताची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। पवार कुटुंबामध्ये आजोबांपेक्षा नातवाची संपत्ती ही जास्त आहे, नातू श्रीमंत आहे अशी बातमी समोर येते। शरद पवारांपेक्षा पार्थ पवारांची मालमत्ता ही जास्त आहे। राज्यसभेसाठीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये ही सगळी माहिती समोर आलेली आहे। शरद पवार आणि प्रतिभा पवारांकडे 7.71 कोटींची मालमत्ता आहे, त्याबरोबरच पार्थ पवारांकडे 88.33 कोटी रुपयांची मालमत्ता आहे आणि नातू आजोबांपेक्षा 27 कोटी 61 लाख रुपयांनी अधिक श्रीमंत आहे अशी माहिती सध्या समोर येते। राज्यसभेच्या उमेदवारी अर्जावेळी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं जातं यामधून ही सगळी माहिती समोर आलेली आहे। तर पवार कुटुंबामध्ये यामुळे आजोबांपेक्षा नातू हा श्रीमंत असल्याचं दिसून आलंय। शरद पवारांपेक्षा पार्थ पवारांची मालमत्ता ही जास्त आहे अशी माहिती सध्या समोर येते। राज्यसभेसाठीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये ही माहिती सगळी समोर आलेली आहे आणि याच संदर्भातली माहिती अधिक जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, पवार कुटुंबामध्ये आजोबांपेक्षा नातू श्रीमंत असल्याचं दिसतंय। आकांक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पार्थ पवार यांना 2 दिवसांपूर्वी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलाय, तर शरद पवारांना महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्यावेळी जे प्रतिज्ञापत्र त्यांना सादर केलेलं आहे त्या प्रतिज्ञापत्रातूनच ही माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। शरद पवार आणि पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावे जर पाहायला गेलं तर 60 कोटी 71 लाख रुपयांची मालमत्ता आहे, तर पार्थ पवार यांच्या एकट्याच्या नावे 88 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता आहे। याच्यामध्ये सायटेशन जर आपण करायला गेलो तर त्याच्यामध्ये समभाग, म्युच्युअल फंड, सोने चांदी, स्थावर मालमत्ता, कर्ज अशा सगळ्या गोष्टींचा समावेश आहे। शरद पवारांच्या नावे जर आपण पाहायला गेलं तर 11 कोटी 66 लाख रुपयांची बँकांमध्ये मुदत ठेवी आहेत। म्युच्युअल फंडाच्या रकमा 27 कोटींच्या आसपास आहेत, तर सोने चांदीच्या रकमा बघायला गेलं तर त्या 3 कोटी 85 लाख रुपयांच्या आसपास आहे। पार्थ पवारांच्या बाबतीत देखील आपण बघायला गेलं तर बँक, टपाल अशा ज्या मुदत ठेवी ठेवण्यात आल्या आहेत त्या 3 कोटी 68 लाख रुपयांच्या आसपास आहेत। म्युच्युअल फंडाच्या रक्कम साधारणपणे 1 कोटीच्या आसपास आहेत, तर सोने चांदीच्या रकमा जर बघायला गेलं आपण तर त्या 1 कोटी 31 लाखांच्या आसपास आहेत। यासोबतच बारामती तालुक्यातली शेतजमीन असेल किंवा पुण्यातलं सध्याचं राहणारं त्यांचं घर असेल याचं अंदाजे मूल्य जर काढलं तर ते 76 कोटी 98 लाख रुपयांच्या आसपास आहे। बरं, आकांक्षा, धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।